And ACP Sudarshan Patilji, please give a big round of applause and take the time to come to the stage and occupy the stage. It's very easy to pass on the buck. कभी कभी हमको लगता है कि my role is done, let the other person answer it. शायद इंडिया में ऐसा होता भी है, but it's very difficult. It needs guts to face the challenge. I invite Chetan sir to do the proceedings. मनी फ्रेंड्स, पहिल्यांदा माझं नाव चेतन पाटील, मी प्रॉपर कोल्हापूर. माझं पासआउट 2009ला झालं. प्लेन BSc ग्रॅज्युएशन. 10वी-12वी झालं. 12वी नंतर काय करायचं, इंजिनिअरिंगला जायचं की मेडिकलला जायचं हा प्रश्नच होता. पर्सेंटेज होते पण घरची परिस्थिती हलाखीची होती. माझा पहिल्यांदा संपर्क 2009 एंड डिसेंबरला आमचे डायरेक्टर झीलचे आहेत, जे पठाणकर आहेत, आपल्या स्टेजवरती बसलेले आहेत, त्यांच्याशी माझा संपर्क आला. त्यांनी मला गायडन्स केले की सांगितलं हे सिव्हिल सर्व्हिस असं MPSC, UPSC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स ह्याच्या एक्झाम्स होतात. त्या एक्झाम्सला आपल्याला 1ही रुपये नाही भरतात. जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं असेल तर एकमेव असं हे क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला काहीही पैसे न भरता फक्त तुमच्या टॅलेंटनुसार, तुमच्यात असणाऱ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमुळे तुम्ही ती पोस्ट मिळवू शकता. म्हणजे कुठलीही असेल. APJ अब्दुल कलाम सांगतात की लो एम इज क्राईम. मला पण लक्षात आलं की हे आपलं थोडंसं लहान आहे, आणखी काहीतरी केलं पाहिजे. Introduce myself, Sudarshan Patil from Nara. 2016 MPSC cleared, got SCP as a post, graduated post. If he joins the service, उसको ACP तक, DYSP we call it रूरल एरिया, उसको ACP तक आने के लिए उसका पूरा सर्विस जाना पड़ता है. मतलब after 20 to 25 years, he gets promoted to ACP और DYSP. मतलब अगर कोई बंदा at the age of 25 PSI बनता है, तो उसको 50 साल मतलब उसकी जब उम्र होगी at that time he will become ACP. Post every year ये निकलती है. Just you have to be aware कि ये एग्जाम्स कब निकलती है, इसकी एड कब आती है. ये सब चीज़ें आपको MPSC की वेबसाइट पे MPSC जस्ट आप गूगल पे MPSC डाल दो, आपको मिल जाएगा. उस वेबसाइट के ऊपर पूरे नोटिफिकेशन आते हैं, एग्जाम कब है, उसका टाइम टेबल क्या है, उस एग्जाम का सिलेबस क्या है. जब आप एक टाइम में प्रिपरेशन करते हो किसी एग्जाम के लिए, तो अपने आप दूसरे एग्जाम के लिए आप प्रिपेयर कर रहे होते हो. खाली आपको पता होना चाहिए कि हम मतलब उसका स्कोप कितना है. Basically, in person, applying for the MPSC or UPSC, we have to fill your profile. और जो प्रोफाइल आप फिल करते हो, इसमें आप जो चीज़ें ऐड करते हो, वो उनके पास पर्सेंटेज के वक्त होती है. मतलब माणसाला माणूस माझा चोरून कोणी नेला, सांगणारे देवा तुझा दगड कोणी केला. आई म्हणता तिला आता माया नाही दिला, पोटच्या डोळ्याला जन्म नाही दिला. बापालाही हवा होता वंशाचा आहे देवा, सांगणारे देवा तुझा दगड कोणी केला. राखी बांधले भावाला मी मागते गाडी काढी, राखी बांधले भावाला मी मागते गाडी काढी, शेत गाडी बंगला देवा मला नको काय. तरी देवा दुःख माझ्या वाटेला काय येईल, इतका त्रास देवा माझा साऱ्यांना का होता. देतील त्या घरी बघ सुखाने मी राहते, सुख दुःख विसरून मी साथ त्याच्या सासरी माझ्या जाताना भावाच्या मिठीत पडू दे, बालपणीच्या आठवणी अश्रूंमधून वाहू दे. पानावलेल्या बाबांची डोळे मला पुसू दे, देवा आता एकदा तरी जन्म मला ठेवू दे. गरीब माणसांच्या माणूस शोधतो मी, उजाडलेल्या गावी राऊळ शोधतो मी. रावळामध्ये त्या जाता स्वार्थाचा गंध आला. राऊळ म्हणजे टेटर. रावळामध्ये त्या जाता स्वार्थाचा गंध आला, राहतो इथेच कार्य तो देव शोधतो मी. फिरून झाल्या वाटा घर माझे मला मिळेना, फिरून झाल्या वाटा घर माझे मला मिळेना, नेईल जी घराला ती वाट शोधतो मी. स्वप्न असे बघितले जे नव्हते कधीच माझे, स्वप्न असे बघितले जे नव्हते कधीच माझे, दावीन स्वप्न माझे ती रात्र शोधतो मी. गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. काचेमधून येते पिण्यास खूप काही, काचेच्या ग्लासमधून काचेमधून येते पिण्यास खूप काही, तहान भागवेल तो माठ शोधतो मी. गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी.
माणूस माणसातला गर्दीत कधी हरवला, माणूस माणसातला गर्दीत कधी हरवला, सांगेल तो मला हे तो काळ शोधतो मी. प्रेमाचं तोड नाही, प्रेमाचं तोड नाही दुसरे तुम्ही जगात, सांगून या जुगेला तो बुद्ध शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. बहुत से लोग सोचते हैं कि लक था इनका तो लग गए, राइट? But I will tell you, luck is when success or luck is when preparation meets opportunity. So you have to be prepared. Whenever there is an opportunity, you have to strike. कि अगर कमिश्नर है मुंबई का, उसके पास क्या क्वालिटीज होनी चाहिए, तो आपका आंसर क्या होगा? Yes, what would be your answer? Responsible, then practical, Decision making. decision maker होना चाहिए, then Bold. bold होना चाहिए, knowledgeable होना चाहिए, Yes. disciplined होना चाहिए, perseverant होना चाहिए, right? All these qualities should be there when we talk about a commissioner, right? So this is what you expect. So imagine a situation if you are sitting at that position, probably people would be expecting the same from you. Yes? कि अगर मैं UPSC प्रिपेयर करता हूँ तो क्या मैं MPSC के लिए प्रिपेयर हो जाता हूँ, और या मैं MPSC प्रिपेयर करता हूँ तो क्या मैं UPSC के लिए प्रिपेयर हो जाता हूँ? तो उसका एक छोटा सा आंसर है कि yes, you are 70% prepared. If you are preparing for UPSC, you are 70% prepared for MPSC. If you are preparing for MPSC, you are 70% prepared for UPSC. कहीं ना कहीं किसी का अपमान हुआ रहता है. तो ये अपमान हो सकता है कि आपके फादर भी करे आपका, होता है ना, कि कब तक ये हार मुझे हराएगी, कब तक ये हार मुझे हराएगी, एक दिन तो आएगी हार मुझसे हार जाएगी.